चिकन रस्सा, चिकन मसाला, मालवणी चिकन, मटण कोणताही मसालेदार रस्सा म्हटलं की त्यासोबत गरमागरम मालवणी वडे किंवा कोंबडी वडे हवेतच. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाजणी न करता झटपट मालवणी वडे कसे बनवायचे हे दाखवणार आहे. तर योग्य प्रमाणात पीठ कसं मळायचं, वडे कसे थापायचे, तेलाचं योग्य तापमान काय असावं आणि वडे प्रत्येक वेळी परफेक्ट फुगण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण इन्स्टंट मालवणी वडे बनवतोय. तर असं हे पीठ एकदा करून ठेवलं ना, की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही याचे वडे बनवू शकता. खूप महिने पीठ टिकतं. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आता एखादी वाटी घ्या. त्या वाटीनेच आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. मालवणी वडे बनवण्यासाठी पिठामध्ये काही मसाले घालावे लागतात. तर मसाल्यामध्ये आपण हे काही साहित्य घेऊन कोरडे भाजून घेतोय. पाववाटी उडीद डाळ आधी पहिल्यांदा कोरड्या फडक्याने पुसून घेतलीये. त्याच्यानंतर कढईमध्ये हलकीशी भाजून घेतली की ताटामध्ये काढून त्यानंतर यामध्ये 2 चमचे अख्खे धणे, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा मेथी दाणा घेतलाय आणि 1 चमचा काळी मिरी घेऊन असेच कोरडे भाजून घेणार आहोत. मस्त खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेतलं ना की याचा जो खमंगपणा आहे ना तो पिठाला येतो. मंद ते मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं सोनेरी रंगावरती भाजून घेतलेले आहेत. आता हे सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरला याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. मसाला तयार झालेला आहे. एका परातीमध्ये आता आपण पीठ घेऊयात. तर 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. तुम्ही कुठलेही घेऊ शकता, घरात जे वापरता किंवा रेडीमेड आणलं तरी. ही सगळी पीठं मी चाळूनच घेतलेली आहेत. आता त्यानंतर 1 वाटी ज्वारी पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यासोबतच अर्धी वाटी बेसन घेतीये आणि हा जो मसाला आपण बनवून ठेवलेला होता तो चाळून घ्यायचा आहे यामध्ये. कारण मसाला हा वाटताना थोडासा मोठाच राहतो आणि जर मोठा मसाला राहिला असेल तर परत एकदा बारीक करून घ्या मिक्सरला आणि चाळून यामध्ये घाला. पाव चमचा इथे हळद पावडर टाकलेली आहे. त्याच्यामध्येच आता आपण हे सगळं मिक्स करतोय आणि मालवणी वड्यांचं प्रीमिक्स इथे तयार आहे. फक्त मीठ आपण जेव्हा वडे बनवणार आहोत तेव्हाच घालायचं आहे. पीठ जर तुम्हाला खूप महिने वापरायचं असेल तर 4-5 महिने तरी अगदी आरामात टिकतं. त्यासाठी तुम्ही एखाद्या प्लास्टिक पिशवीमध्ये भरून मग एखाद्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही असे झटपट कोंबडी वडे बनवू शकता. तर चला मालवणी वड्यासाठी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी एका परातीमध्ये 1 कच्चा कांदा मिक्सरला बारीक फिरवून मग त्याची ही अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्ही किसून देखील घेऊ शकता. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जे आपण पिठामध्ये घालणार आहोत ते मीठ आताच कांद्यामध्ये घालून कांद्याबरोबर चांगलं मिक्स करून घेतलंय, चुरून घेतलेलं आहे. कांद्यामुळे वड्यांना हलकी गोडसर आणि छान चव येते. थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि कांद्यातील ओल्याव्यामुळे पोत बदलतो. आता जे पीठ आपण बनवून ठेवलेलं होतं त्यामधील सगळं न घेता मला जेवढं लागेल तेवढंच घेतलेलं आहे आणि बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ते मालवणी वडा प्रीमिक्स म्हणून स्टोअर करून ठेवू शकता. आता मळण्यासाठी ना यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि जास्त सैल नाही किंवा एकदम कडकही नाही, असं मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्यायचं आहे. साधे पाणी वापरायचं नाहीये आणि पाणी उकळतं पण नसावं, फक्त हलकं कोमट असावं. पाणी थोडं थोडं घालत पीठ घट्ट पण मऊसर मळून घ्यायचंय. यामुळे पीठ छान मळलं जातं, पिठाला चांगली बांधणी मिळते आणि तडे कमी पडतात. आता या पिठाला मी स्मोक देणार आहे. तर कोळशावरती तूप किंवा तेल घाला आणि स्मोक यायला लागल्यानंतर याला एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पिठाला हलका स्मोकी फ्लेवर येतो, त्यामुळे वड्यांना देखील एक चांगली चव येते. आता हे पीठ जर तुमचं जास्त सैल झालं असेल तर यामध्ये बेसन घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता किंवा जर कडक झालं असेल खूपच तर त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घाला आणि परत एकदा मळून घ्या. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर याचे वडे बनवायला घेणार आहोत. जर तुम्हाला पीठ भिजवल्यानंतर लगेचच वडे करायचे असतील तर पीठ हे थोडंसं सैल मळलं तरी चालेल आणि जर जास्त वेळ ठेवायचं असेल तर पीठ हे घट्ट असावं. आता त्याच्यानंतर परत एकदा मळून घेतलंय मी हे पीठ आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग याच्यामधील मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता वडे थापण्यासाठी किंवा बनवण्यासाठी इथे पोलपाटावरती एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे. तुम्ही एखादी तेलाची पिशवी किंवा दुधाची पिशवी घेतली तरी चालेल. त्याला हलकासा तेलाचा हात लावून घ्या. गोळा ठेवल्यानंतर परत एक प्लास्टिक शीट ठेवून
एखाद्या ताटलीच्या साहाय्याने याच्यावरती जोर देऊन मग याचे तुम्ही वडे बनवू शकता आणि मध्ये होल द्यायचा. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एकाच आकाराचे वडे बनवू शकता. तर त्याच्यानंतर तुम्ही हे पाण्याचा हात लावून थापून देखील घेऊ शकता. वडे थापताना ते एकदम पातळ थापायचे नाहीयेत किंवा पातळ ठेवायचे नाहीयेत. मध्यम जाडीचे वडे असले पाहिजेत. आता जर तुम्हाला मध्ये छिद्र नकोय, तर तुम्ही असेच पुरी सारखे देखील ठेवू शकता. ज्यांना जी पद्धत आवडते त्यानुसार बनवा. आता हे वडे तळण्यासाठी तेलाचं तापमान योग्य असणं खूप गरजेचं आहे. तेल हे मध्यम ते मोठ्या आचेवरती चांगलं गरम झालं पाहिजे. तपासण्यासाठी पिठाचा छोटासा तुकडा तेलात टाका. तो लगेचच वर आला तर तेल गरम आहे. आता एक एक करत हे वडे तेलामध्ये सोडायचे आणि मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. वडा सावकाश तेलात सोडा, तेल उडणार नाही याची काळजी घ्या. तर वडा वर आला की झाऱ्याने हलकेच तेल वरून घाला किंवा हलका दाब द्या. यामुळे वडे छान फुगण्यास मदत होते. फुगून वर आला की त्याला पलटवा आणि अशीच खालची बाजू देखील तळून घ्या. वड्याची वरची बाजू ही पातळ असते तर खालची बाजू थोडीशी जाड असते. तर त्यामुळे खालची बाजू तळताना थोडासा वेळ देऊन तळा. मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले की वडा तळल्यानंतर झाऱ्यावरती 10 ते 15 सेकंद धरून अतिरिक्त जे तेल आहे ते निथळू द्या. आता दुसरा वडा तेलात सोडताना ना तेल पहिल्यांदा चांगलं गरम करून घ्या आणि मगच यामध्ये सोडा. तेलाचं तापमान थोडं जरी कमी झालं ना तर वडा चांगला फुगत नाही. तर एका वेळेला 1 किंवा 2च वडे तळा. एका वेळेला खूप वडे तळू नका, त्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं. तर बघा सगळे वडे अगदी टम्म फुगलेले आहेत आणि तेलकट सुद्धा झालेले नाहीयेत. तुम्हाला वडे थापण्यासाठी जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने बनवा. आता हे मालवणी, कोकणी, कोंबडी वडे तुम्ही मालवणी चिकन रस्सा, मटण रस्सा, चिकन मसाला सोबत खाऊ शकता. तसेच शाकाहारी म्हटलं की काळा वाटाणा उसळ आणि बटाट्याची रस्सा भाजी सोबत सुद्धा खाल्ले जातात. त्यामुळे सगळ्यांनी करून बघावे असे हे कोंबडी वडे आहेत. त्यामुळे पटापट, झटपट करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला जरा सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.